आज 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे वंचित जिल्हे आहेत, वंचित पावसामधून जे वंचित राहिलेले, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडे नंदुरबार जिल्हा, तर ह्या जिल्ह्यात म्हणजे 5 जिल्ह्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, सोलापूर आज म्हणजे दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, पण दुपारच्या नंतर 3-3:30च्या नंतर मग काय होणार आहे, काळकुट्ट आभाळ येईल आणि मग ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जवळपास 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इकडं मोहोळ तालुका आहे, तिकडे आमचे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यातले, तर त्यांचा फोन आला की आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये पाऊस नाही, मसले चौधरी त्या बरेच भाग असे वंचित आहेत. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारच्या नंतर मोहोळ तालुका, पंढरपूर, तिकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, इकडं मंद्रुप त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 27, 28, 29 पडणार आहे आणि 30, 31 आणि 1 ऑगस्ट ते देखील पडणार आहे. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी, धाराशिव जिल्हा, इकडे कडा आष्टी, बीड, तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. इकडे बालमटाकडे त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्हाला सांगतो, जे वंचित छोटे छोटे तळे आहेत तर ते देखील ह्या पावसामध्ये बऱ्याच म्हणजे आता स्पीड जोरात राहणार आहे, त्याच्यामुळे ह्या पावसात देखील ते तळे भरणार आहे. आणि जालना जिल्ह्यातले जे भोकरदन, सिल्लोड, निल्लोड, त्याच्यानंतर जाफराबाद, राजूर, सिंदखेड राजा, धाड ह्या परिसरातल्या शेतकऱ्याचे फोन आले. इकडं सोयगाव, तिकडं मिरचीचं क्षेत्र आहे, मिरचीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं, उन्हाळ्यातलं विहिरीतलं पाणी संपूर्ण उपसा केलेला आहे. आता विहिरीला पाणी नाही, त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी, तुमच्या इकडं आता हे उद्याचा पाऊस म्हणजे आज उद्या 27, 28ला तर पडणारच आहे 29 पर्यंत, पण 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या ह्या जालना जिल्ह्याच्या त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. छोटे छोटे वडे नाल्याला देखील पाणी येणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. तुमच्या इरीला देखील पाणी येणार आहे. पण तुम्हाला सांगतो, काही चिंता करू नका, कारण की ऑगस्टमध्ये 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान परत एक असं मोठं चक्रीवादळ येणार आहे आणि ते मात्र इकडून तेलंगणातून इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. त्यावेळेस मात्र सगळ्या महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणजे जवळपास सगळे तळ्याला पाणी येणार आहे. आणि उजनी धरण एक सांगू इच्छितो, आजच्या जवळपास 80%, 85% पुढे गेलेले, ते देखील 100% भरणार आहे. म्हणून उजनीच्या लाभ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार आहे, परत एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार होणार आहे. ते लो प्रेशर तयार झाल्याच्या नंतर काय होणार आहे, मग जवळपास सगळ्या महाराष्ट्रातले जे छोटे छोटे तळे पाणी साठायचे त्याच्यात पाणी येणार आहे. म्हणून काही चिंता करू नये. सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचा पाऊस चांगला पडणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये 1, 2, 3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून अंदाज लक्षायचा. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. पण आज देखील म्हणजे आज देखील 27 जुलै, 28 जुलै आणि 29 जुलैच्या दरम्यान दुपारपर्यंत ऊन पडेल आणि दुपारच्या नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.